नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे आपणास देत आहे दिनांक 16 जुलै 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. काही दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने आयुर्वेदिक महाविद्यालय ते कॉलेज तेरणा कॉलेज महामार्गावर अतिक्रमण काढलेले होते. ते पूर्ववत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा, बस स्थानक परिसरामध्ये नालीचे पाणी अडवले, साफसफाई कामगारही व वाहनधारकही झाले त्रस्त. हे रामानंद हॉटेलपाशी पाणी साठलेले आहे. तुळजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात घडला थरार ड्रामा. अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून काटी येथील काही महिला व पुरुष यांनी पेट्रोलची बाटली गट विकास अधिकारी यांच्या टेबलावर फेकली. गोरगरिबांच्या फायलीचे झाले मोठे नुकसान. कर्मचाऱ्यास चक्क धक्काबुक्की, दोघांवर झाला गुन्हा दाखल. महावितरणचा गचाळ कारभार, अतिक्रमण, वीज पुरवठा कमी दाबाने स्मार्ट मीटर या प्रकरणी शिवसेना उबाटाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर चक्क केला चक्काजाम आंदोलन. गजानन महाराज पालखी आगमनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास जनतेने दिला उत्स्फूर्त प्रतिसाद. तुळजापूर नगरीमध्ये गजानन महाराज पालखीचे उत्साहात स्वागत. शहरात दिंडी काढून पूर्ण पालखी पुढील प्रवासास मार्गस्थ झाली. संपूर्ण पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात रांगोळी काढण्यात आलेल्या होत्या. या स्वागतास सोहळ्याचे स्वतः मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा उपस्थित होते. तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या निविदा लवकरच निघणार. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली माहिती. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेतल्यामुळे राजकीय नवीन समीकरण तयार होण्याची होत आहे जिल्हाभरात पूर्ण चर्चा. धाराशिव बोगस खते आणि बियाणे यांच्या विरोधात दुबार पेरणी संकटच्या निषेधार्थ आंदोलन करीत असलेल्या शेतकरी आंदोलनास जिल्हा काँग्रेसचे पाठिंबा. आमदार कैलास पाटील यांनी अचानक सुविधा पाहण्यासाठी पोचले वैद्यकीय महाविद्यालयात. आमदार आणि अधिकारी यांना झापाझापी न करता ज्या सुविधा कमी आहेत त्याची जाण घेऊन त्या कशा पुरविता येतील त्या जाणून घेऊन त्या सुविधा खेचून आणण्यास करावे प्रयत्न. शालेय वेळामध्ये काळा मारुती ते अंबाला हॉटेल संभाजीराजे चौकामध्ये बस रस्त्यात लावल्यामुळे होतोय वाहतुकीचा कोंडमारा. या वेळात वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई आहे गरज. रस्ता खणल्यामुळे वाहतूक होत आहे एका मार्गावरच सुरू आणि यातच उभ्या केल्या जात आहेत रस्त्यावर बस. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल. धन्यवाद.